आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथे 6 फुटाचा दुर्मिळ अजगर आढळलाय। तसेच झोतवाडे गावातील अभय युवराज सदाराव यांच्या साहूर शेतशिवारात शेतीचं काम करत असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे भला मोठा अजगर आढळला होता। या 6 फुटाचा अजगर आढळला असून शेतशिवारामध्ये शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तसेच अभय सदाराव यांनी लंघाणे गावातील सर्पमित्र कल्याण पाटील यांना मोबाईलद्वारे अजगर पकडण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। तसेच अजगर हा काटेरी झुडपात अडकलेला असून त्याने ससा हा प्राणी देखील खाल्लेला होता। यावेळी काटेरी झुडपामधून अजगराला सर्पमित्र यांना बाहेर काढण्यात यश आलं। यात अजगरानं ससा हा प्राणी घेऊन घेतला असून ससा प्राणीला अजगरानं आपल्या तोंडातून बाहेर काढून फेकलं होतं। झोतवाडे परिसरात अजगर हा 2 वेळेस आढळलाय। 3 वर्षांपूर्वी देखील 8 फुटाचा अजगर आढळला होता। यावेळी सर्पमित्राला अजगर पकडण्यासाठी यश आलंय। यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती। नमस्कार, मी निसर्गमित्र सर्पमित्र कल्याण पाटील। तर आपण जो एक पायथन पकडला होता म्हणजेच भारतीय अजगर, ते आपले अभय सदाराव भाऊ झोतवाडे यांच्या शेतामधून पकडला होता। तो त्याची लांबी 6 फूट होती। तर त्याने एक ससा खाल्लेला होता। तर सगळीकडे पाणी पडल्यामुळे शेतामध्ये म्हणजे जिकडे पाऊस खूप झाल्यामुळे ते जे साप आहेत ते आपल्या शेताकडे येत असतात आणि तसाच किस्सा आपल्या सदाराव भाऊ यांच्या शेतामध्ये झालेला आहे। तर आपण शेतामध्ये साप पकडायला जात नाही, पण काही अडचणीमुळे आपल्याला तिथं साप पकडायला जावं लागतं। कारण शेतमजुरांना जर साप दिसला तर त्या शेतामध्ये मजूर कामाला येत नाही, त्यासाठी आपल्याला शेतामध्ये साप पकडायला जावं लागतं। आपण तो अजगर साप त्या निसर्गामध्ये आपण त्याला परत सोडलेला आहे। तर कोणालाही साप दिसल्यास किंवा कोणालाही साप चावल्यास तर सरकारी दवाखान्यात जायचं आहे। सापाला डिचवू नका, कारण निसर्गाचा एक तो मुख्य भाग आहे। तर मी एवढंच सांगेल शेतकरी बांधवांना, आता सध्या निंदणीची कामं जोरावर चाललेली आहेत। तर जास्त तण असेल आपल्या शेतामध्ये तर पुढे माती फेकून मग आपण निंदणी चालू करायची, जेणेकरून जर त्या ठिकाणी साप असतील तर ते पुढे निघून जातील। प्रतिनिधी दिलीप सांखे। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।